भुमरे नहीं है, वो झुमरे है, झुमरे। और लोग उनकी शराब पी पी के झूम रहे, कहीं कहीं तो घूम रहे, और ऐसे झूम रहे और घूम रहे लोग। अब तक तल भन्नताय त्या एका एका तमे चकलं तकलात प्रतात त्याला तुझ्याकलं त्या मागा इड्या लावल्या, लोकांनी त्याच्या सिड्या काढल्या, सिड्या। मुख्यमंत्री तर त्याच्यापेक्षा कहर। साहेब ते MPSCचं बघा, ते भरतीचं, तर मुख्यमंत्री सांगतो हो 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 लवकरच तुमचा प्रश्न मी निवडणूक आयोगाकडे नेणार। ह्याला म्हणते येड्याची जत्रा आणि कारभारी सत्रा। वहिनी म्हणाल्या की हो देवेंद्र असा उडी बिडी घालायचं आणि असा हायट घालायचा आणि तो गॉगल बिगल घालून जायचा। मी म्हणायची देवेंद्र तू कुठे जातोयस, कुठे कुठे गेलायस देवेंद्र, तू जर रात्री जायचं तर माझ्या पण मला शंका यायची ना सगळी। हे झुकले, हे झुकले, हे वाकले, आम्ही बोललो का? कोण बोललं? चकवा, अरे दाजी बोलले। हे झुकले, हे वाकले, हे विकले। सब लोग बोल रहे कि हम हिंदुत्व के खातिर गए, हिंदुत्व के खातिर गए, और मेरे को नहीं समझ में आ रहा 70 भाई किसकी खातिर गए यार। तुमच्या वैजापूरमध्ये खूप मोठं मार्केट असेल, कापड दुकानांच्या काउंटरवर माया हो छोटा बोर्ड असतो। काय बोर्ड आहे? एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही, असतो की नाही माय? अरे जर विकलेला माल परत घेतला जात नसेल तर विकलेला आमदार आणि विकलेला खासदार आम्ही कसा परत घेतो? जे संदीपान भुमरे आज सभेत बोलतायत आणि नाकाने वांगे सोलतायत, विकले गेलेल्या लोकांना किंमत नसते आणि विकणारे लोक निनांद्याला 12 बुद्ध्या म्हणल्यासारखे 12 कारण सांगत फिरतायत। एकनाथ शिंदेंनी एक इंटरव्ह्यू दिला, कोपच्यात घेऊन इंटरव्ह्यू देतात आणि इंटरव्ह्यू मध्ये काय सांगतात की म्हणे खरं तर उद्धव ठाकरेंना 25 लोक फोडायची होती, कधी फोडणार होते बरं? आणि म्हणून मी बाहेर गेलो। हे कोणते एकनाथ शिंदे आहेत? रावणाला 10 तोंड असतात, तशी यांना 10 तोंड आहेत का? कारण हे तेच एकनाथ शिंदे आहेत जे गद्दारी झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा जेव्हा ठराव पारित झाला, मुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदनाचा ठराव टाकला गेला आणि त्यावर भाषणं सुरू झाली। त्या भाषणांच्या मध्ये हेच एकनाथ शिंदे सभागृहाच्या पटलावर बोलत होते की मी एकटा काहीच करू शकत नव्हतो बापू, माझी तर हिम्मतच नव्हती। हे 40 लोक घेऊन जर फसलो असतो तर आत्महत्या केली असती, बोलले ना? आम्ही नाही मांडलं, त्यांनी आणि त्यांच्याच लोकांनी सांगितलं हे। आणि बापू मला तर जमलंच नसतं एवढी मोठी उडी घ्यायला, पण देवेंद्र फडणवीसांसारखा कलाकार माझ्या पाठीशी होता। मी आणि देवेंद्रजी रात्रीच्या अंधारात भेटत होतो, मी आणि देवेंद्र। काय म्हणलात? मला ऐकायला आलं नाही, काय म्हणलात? मागच्यांचं असंच काय ऐका म्हणणं, काय म्हणलात? बरं बरं, मला काय ऐकायला चाललंय, ठीक आहे ठीक आहे, म्हणा बाबा काय म्हणतात। हे तेच एकनाथ शिंदे जे एकनाथ शिंदे म्हणत होते की मला एकट्याला शक्य झालं नसतं, माझ्या पाठीशी देवेंद्र फडणवीस होते, रात्रीच्या अंधारात आम्ही वेषांतर करून भेटत होतो, आम्ही रात्रीला भेटायचो अंधारात, दोघच भेटायचे अंधारात। आणि रात्रीला जेव्हा ते भेटायचे तेव्हा त्याला पुष्टी कुणी दिली? आम्ही नाही दिली, त्याला पुष्टी माझी प्रिय भाऊजाई अमृता वहिनी। आणि वहिनी काय म्हणाल्या? वहिनी म्हणाल्या की हो देवेंद्र असा उडी बिडी घालायचं आणि असा हायट घालायचा आणि तो गॉगल बिगल घालून जायचा। मी म्हणायची देवेंद्र तू कुठे जातोयस, कुठे कुठे गेलायस देवेंद्र, तू जर रात्री जायचं तर माझ्या पण मला शंका यायची ना सगळी। कोण बोललं होतं हे? हे एकनाथ शिंदे बोलले ना, हे सभागृहाच्या पटलावर बोलले ना, ते एकनाथ शिंदे 3 दिवसापूर्वी खोटं बोलतात।
ते एकनाथ शिंदे 3 दिवसापूर्वी सांगतात आणि ते म्हणतात की उद्धव साहेबांना हे करायचं होतं आणि ते मोदी, ज्या मोदींनी ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन, पोलीस खातं, 105 आमदार, आसाम, महाराष्ट्र आणि गुवाहाटी आणि गुजरातचं पोलीस ज्याच्यासाठी वापरलं, गोव्याची पोलीस यंत्रणा ज्या एका माणसाला हरवण्यासाठी वापरली, ते मोदी सांगतात कि मेरी उद्धव जी से बड़ी मित्रता है। कैसी मित्रता है मोदी जी, ये कैसी मित्रता है? अरे मित्र म्हणजे जीवाला जीव देणारा आणि जीव घेणारा असतो। मोदीजी जेव्हा सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब आजारी होते, अक्षरशः मृत्यूशय्येवर जो माणूस होता, त्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून जेव्हा तो माणूस मृत्यूशय्यावर आहे त्यावेळेला त्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसत तुम्ही त्याचा राजपाट हिरावून घेता आणि त्याच्याच कडच्या काही माणसांना आमिष दाखवून बाजूला करता, त्यांच्या फायली दाखवता आणि तुम्ही शहाणपण सांगता असा मित्र असतो? असा मित्र असेल बाबा तिकडं गुजरात्यांचा असेल, महाराष्ट्रात असा मित्र नसतो। महाराष्ट्रात मर्द मराठी शिवछत्रपतींचा मावळा असतो। महाराष्ट्रातला शिवछत्रपतींचा मराठी मर्द मावळा निधड्या छातीला वार करणारा आणि वार झेलणारा असतो। आम्ही निधड्या छातीला वार झेलायला तयार आहोत, पण ही सगळीच्या सगळी पिलावळ रमेश बोरनाळे। काय बोलावं या रमेश बोरनाळे बद्दल? आजी उभं राहून बोला, काय म्हणला? आजीला बोलू द्या पहिलं। काय म्हणलात आजी? चोरणारे। आचारसंहितेच्या कॅमेऱ्याने नोट करावं, मी बोललेली नाही, मी अजिबात बोललेली नाही। दादा आचारसंहितेवाल्या रेकॉर्ड कर, हा, कारण तुमच्यावर लय अंकुश भाजपवाल्यांचा दिसतोय। दादा हो, मागच्या वेळेला महाप्रबोधन यात्रेच्या वेळेला आले होते। हा रमेश बोरनाळे आपल्या घरातल्या भाऊजाईला मारहाण करतो, रस्त्यावर मारहाण करतो। ती माय माऊली भेटायला आली, पाठीवर हे असे चापकाच्या फटके दिल्यासारखे काळी निळी पाठ झालेली माय माऊलीची, जो आपल्या घरातल्या बायकांना अशा पद्धतीने जनावरांसारखी मारहाण करू शकतो, तो महाराष्ट्रातल्या लेकी बाळींना आणि आम्हा गावखेड्यातल्या बायकांना काय न्याय देणार आहे? तो काय आमच्याबद्दल बोलणार आहे? तो काय आमच्या न्यायाचं बोलेल? याच लोकसभा मतदारसंघात एक दुसरा येतो, सब लोग बोल रहे कि हम हिंदुत्व के खातिर गए, हिंदुत्व के खातिर गए, और मेरे को नहीं समझ में आ रहा सत्तार भाई किसकी खातिर गए यार? काय तर विचार करण्यासारखं है ना भाई? झूठ बात कर रहे क्या? हाँ, हे झुकले, हे वाकले, आम्ही बोललो का? कोण बोललं? चकवा, अरे दाजी बोलले, हे झुकले, हे वाकले, हे विकले, आणि विकलेल्यांना आम्ही दारात उभं करणार नाही। संदीपान भुमरेला कंठ फुटला आणि आज सभेत बोलतोय पठ्ठ्या, भुमरे दादा जर एवढं तुमच्या बोलण्यात खरेपणा होता तर मग इथे 40 लोकांनी पत्रकार परिषद घ्यायची होती ना, आणि इथेच बोलायचं होतं। रात्रीच्या अंधारात पाय लावून का पळालात ते सांगा आधी। तुम्ही पाय लावून पळालात कारण तुमच्यापैकी अनेकांच्या फायली ईडीच्या हातात होत्या, पण ज्याने ईडीच्या फायली काढल्या अत्तक्तल भन्नालत्ताय त्याचा एका मी चकलं तकलात भरतात त्याला तुझ्याकलं ज्याच्या भरतात त्याला म्हणत होता, त्या मागा इड्या लावल्या, लोकांनी त्याच्या सिड्या काढल्या, सिड्या। राजे हो का खैरे साहेब हवे आहे? खैरे साहेबांच्या चारित्र्यावर कुणी शिंतोडे उडवू शकत नाही, खैरे साहेबांच्या बद्दल कुणी हा शब्द काढू शकत नाही, कुठल्याही माय माऊलीला खैरे साहेबांच्या बद्दल कुणी आक्षेप घेऊ शकत नाही। काय सांगते भाजपा? प्रज्वल रेवन्ना सारख्या 3000पेक्षा अधिक
ज्याचे सेक्स व्हिडिओ व्हायरल झाले, 3000 बायकांचं शोषण केलं, 3000 बायकांचं. आपल्या घरातली आपल्यापेक्षा मोठी आईच्या वयाची असणारी वयोवृद्ध माय माऊली तिचंही शोषण करतात हे. आणि तिचं शोषण करणारा माणूस त्याच्या प्रचाराला कोण? तो मोदी. काय काय लक्षण आहे माया हो. तुम्ही विचार करायचा आहे की बघा काय नियत आहे या लोकांची. आणि मोदीने तिथे जाऊन सांगायचं रेवन्नाचे हात बळकट करा. कशासाठी बळकट बापू? कशापायी करायचे बळकट? काय करायचंय? त्या सगळ्यांमध्ये हाईट किस्सा ह्या सगळ्या लोकांचा. इथले सगळे जे म्हणून इथले आहेत, मग ते भुमरे असतील, श्रीकांत शिंदे असेल, नितेश राणे असेल, किंवा रवींद्र वायकर, भावना गवळी, प्रताप सरनाईक, सगळेच्या सगळे, यामिनी जाधव, हे सगळे काय म्हणायला लागले? मोदींना पंतप्रधान करायचे. का म्हणे? तर म्हणे मोदींचे हात बळकट करायचे. का बळकट करायचे रे? कुणी बळकट करायचे? ज्यांचे हात ऑलरेडी भ्रष्टाचाराने कळकट आणि मळकट झाले, अशा कळकट आणि मळकट हाताचे लोक मोदींचे हात बळकट करायला जातील काय? आणि कोणत्या मोदींना? कशासाठी? एक कारण सांगावं ना त्यांनी की मोदींनी आमचं हे काम केलंय. 13 तारखेला मत एका अत्यंत निर्व्यसनी माणसाला द्यायचं आहे की 13 तारखेला मत ब्रेक दाबला की परमिट रुमन, ब्रेक दाबला की देशी दारूचं दुकान त्या भुमरेला द्यायचं आहे. मला कुणीतरी सांगितलं वो भुमरे नहीं है, वो झुमरे है, झुमरे, वो झुमरे, वो झुमरे, और लोग उनकी शराब पी पी के झूम रहे, कहीं कहीं तो घूम रहे, और ऐसे झूम रहे और घूम रहे लोग. भुमरेकडे जेवढा पैसा आहे हा सगळा आंबट पाण्याचा पैसा आहे, हा सगळा दारूचा पैसा आहे. अजून त्याला निवडून देऊन अजून आपली घरं उद्ध्वस्त करून घ्यायची आहेत का हे तुम्ही ठरवायचं. माझं सांगायचं काम आहे, ऐकायचं न ऐकायचं तुमचा विषय आहे. अरे सगळी येड्याचा बाजार आणि पेड्याचा पाऊस, एकाला बी खातं सांभाळता येत नाही. अरे दादा हो, एक्साईज नावाचं खातं असते. काय एक्साईज म्हणजे? दारू, तंबाखू, विडी, सिगारेट, गुटखा याच्यावर कंट्रोल करायचं खातं. खात्याचा मंत्री कोण? शंभूराजे देसाई. ह्यानं काय करायला पाहिजे? दारू, तंबाखू, विडी, सिगारेट, गुटख्यावर कंट्रोल करायचा. पण तेच सभागृहात 70 भाई तंबाखू मेरे पास है, चुन्ना तुम्हारे पास है क्या? व्हिडिओ बघितला का नाही आपण? व्हिडिओ व्हायरल झाला, व्हिडिओ बाहेर आला, चित्र बघितलं सगळ्यांनी. काय मंत्री नेमला? कृषी मंत्री नेमला यांनी. इकडचाच तुमच्या 70 भाई. त्याला एकाने विचारलं साहेब मला ते तुमच्या योजनेतनं वीर नाही मिळाली. डोकं बघा काय सांगतोय. बावड़ी नहीं है? अभी अभी की अभी बावड़ी देता हूँ, अभी की अभी. 5 मिनट के अंदर इधर बावड़ी होनी चाहिए रे. अभी तुझ्या कुणी केली बे 5 मिनिटात बावड़ी? कुणी केली? काय पद्धत आहे? अरे ज्याला रुमणं माहित नाही, ज्याला कुळव माहित नाही, ज्याला दांडा माहित नाही, ज्याला खुरपं माहित नाही, ज्याला धूळ पेरणी कळत नाही, दुबार पेरणी कळत नाही, खताचं प्रपोषण कळत नाही, पिकाचा अंतरक्रम कळत नाही, कोणतं खत कुठं वापरतात कळत नाही, तो यांचा कृषी मंत्री. आरोग्य मंत्र्याची तर काय बोलायची गोष्ट आहे. त्याला हेच कळत नाही की हातीपाय नावाचा रोग डासानं झाला का संसर्गजन्य झाला. ते सांगते धरण कसं फुटलं तर म्हणला खेकड्यामुळे फुटलं. आणि ह्या सगळ्यांवर कडी मुख्यमंत्री तर त्याच्यापेक्षा कहर. हे आमची तरणी ताटी पोरं, राज्यसेवेचा अभ्यास करणारी, नोकर भरतीचा अभ्यास करणारी आमची लेकरं गेली मुख्यमंत्र्यांकडे. साहेब ते MPSCचं बघा ना, म्हणले लोकसेवा आयोगाचं काय करता साहेब, ते MPSCचं बघा, ते भरतीचं. तर मुख्यमंत्री सांगतो हो 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 लवकरच तुमचा प्रश्न मी निवडणूक आयोगाकडे नेणार. ह्याला म्हणते येड्याची जत्रा, कारभारी सत्रा. दादा हो, फडणवीसांच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे हे असे सगळे येडे पुढे आले आणि ज्याचा परिणाम 2.5 वर्षात महाराष्ट्र 25 वर्षाने मागे गेला. हा महाराष्ट्र इतका असभ्य कधी नव्हता. पण या महाराष्ट्राचं राजकारण देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसाने नासवून टाकलं.
स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी एक एक माणूस वापरला. राजू शेट्टीला वापरलं, फेकून दिलं. सदाभाऊ खोतला वापरलं, फेकून दिलं. जानकर साहेबांना वापरलं. आताही जानकरांना पडणारी सीट जाणीवपूर्वक परभणी दिली, जिथून आतापर्यंत पारंपरिक गड आमचा राहिलेला आहे. वापरलं त्यांनी, प्रत्येकाला वापरत राहिले. ते प्रत्येकाला वापरत राहिले. आता वापरायची बारी कुणाची? आता वापरायची बारी शिंदे अजितदादाची. एक नंबर राईट कार्यक्रम लावलेला आहे. सगळी कपडे फाडायची खाती आमच्या भावांकडे आहेत. भाऊ बी असले वांड आहेत की बघायचं काम नाही. दादा हो नाही, बंद पडलेल्या इंजिनवर आपण बोलायचं नसतं. बंद पडलेल्या इंजिनला चलत्या गाडीत बसायचं. इंजिन बंद पडलेलं आहे त्याच्यावर काहीच बोलायचं नाही आपण. कारण यांची अवस्था अशी आहे की ज्याला 12 जागा मिळाल्यात तो 48 जागांचा प्रचार करतो. ज्याला 4च जागा मिळाल्यात तो बी 48 जागाचा प्रचार करतो. जानकर दादाला 1च जागा मिळाली, तेही 48 जागाचा प्रचार करतात. आणि इंजिनवाल्या दादाला जागाच नाही तरी ते 48 जागाचा प्रचार करतात. थोडक्यात काय, भाजपने महाराष्ट्राचा स्वाभिमान झुकवायचा प्रयत्न केलाय. आम्हाला ही निवडणूक फक्त एका खासदारकीसाठी महत्वाची नाही, तर ही निवडणूक म्हणजे दिल्ली पुढे महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही हे ठामपणे सांगण्याची. दादा हो, छत्रपती शिवरायांचा तुम्ही जय जयकार करताय. मोदी महाराष्ट्रात आल्यावर आता त्यांना छत्रपती आठवताय. प्रचाराच्या गाडीवर शिवरायांचा फोटो लावला जातोय. पण हेच मोदी आणि याच मोदींचे एजंट म्हणून काम करणारे देवेंद्र फडणवीस जेव्हा या राज्याचा राज्यपाल असणारे भगतसिंग कोश्यारी आमच्या छत्रपती शिवरायांचा अवमान करत होते तेव्हा का गप्प बसलेले होते? जेव्हा क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा अवमान होत होता, जेव्हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला जात होता, तेव्हा याच देवेंद्र फडणवीसांनी साधी एका शब्दाने निंदाव्यंजक ठराव सुद्धा पारित केला नाही. ज्यांनी आमच्या महापुरुषांचा अवमान केला त्यांना त्यांची औकात दाखवण्यासाठी ही निवडणूक लढणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही ताकदीनं का आम्हाला ही निवडणूक महत्वाची वाटते? कारण तुम्ही विचार करा राजे हो, तुमच्या खिशात जर एक 200-500ची नोट असेल आणि हरवली, माय दिवसभर करमतंय का? दिवसभर जीव लागत नाही. हरवले माय पैसे, कष्टाचे पैसे होते हो. अहो 8 दिवस झालं लेकरू मागे लागलं तरी मोडले नव्हते माय. किती मला त्या दिवशी काहीतरी घे वाटलं तर नाही घेतलं माय, मी मोडले नाही. किती वेळा म्हणतो आपण, अरे चहाला सुद्धा पैसे मोडले नाही. अरे तेवढं ऊन अंगावर घेतलं मी, डोक्यावर ऊन घेतलं आणि पायी चलत गेलो, रिक्षाला पैसे मोडले नाही. पैसे जपून ठेवले होते, हरवले बरं काय, कष्टाचे होते, पचणार नाहीत रे कुणाला, आले कष्टाचे पैसे गेले म्हणता की नाही माय. 200 रुपये हरवले तर जीव इतका तळतळतो. मग ज्यांच्या बाप जाद्यांनी रक्ताचं पाणी करून, हाडाची काढ करून, जीवाचं रान करून एक अख्खा पक्ष उभा केला, तो पक्ष जर असे चोर चिलट लोक जर चोरून नेत असतील तर काय वाटत असेल त्या माणसाच्या जीवाला? अख्खा पक्ष जर हे चोरून नेत असतील, ते चिन्ह चोरून नेत असतील तर काय यातना होत असतील. तरी सुद्धा त्या माणसाने संयम हरवला नाही. तरी सुद्धा त्या विचाराच्या माय माऊलीने, त्या बायको म्हणणारे आमच्या आदरणीय रश्मी बहिणीने कुणाच्याही नावाने बोट मोडली नाही. आकांतांडव 3 मिनिटं बाकी, कायदा माझ्या बाप्पानं लिहिलंय 3 मिनिटं बाकी. एक शब्दाने आकांतांडव केला नाही. तुम्ही डोकं शांत ठेवून विचार करा. गेल्या 2.5 वर्षामध्ये शिंदे गटाचा असेल किंवा भाजपचा असेल, प्रत्येक जण इथल्या महिलांबद्दल वाईट पद्धतीने बोलतो. हा इकडचा तुमच्या बाजूचा सिडकोचा अत्यंत अक्कलवान माणूस बायकांबद्दल काय भाषा वापरतो, बोलत नाही आता त्याच्यावर. पण आम्हाला अभिमान आहे की आदरणीय खैरे साहेब असतील किंवा आमच्या पक्षातला कोणताही माणूस एकाही माय माऊली बद्दल चुकूनही अनादर केला नाही. आणि म्हणून
इथल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी, शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी, बेरोजगारीचं संकट टाळण्यासाठी, महागाई दूर करण्यासाठी आणि या राज्याला एक स्थिर सरकार देण्यासाठी 13 तारखेला 1 नंबरला मशाल आणि मशालच पेटली पाहिजे. आणि म्हणून आम्ही वारंवार सांगतोय, काय दादा हो, 13 तारखेला 1 नंबर कपडे घालायचे. 1 नंबर कार इस्त्रीचे कपडे घालायचे. बाया हो, यास मशाल दाखवायची. 1 नंबर 1 नंबर. येऊ दाबा. 13 तारखेला 1 नंबर झोकात साडी घालायची, ऐटीत बाहेर पडायचं, दणक्यात मशालीचं बटन दाबायचं आणि भुमरेड बोरनाळ्याच्या लोकांसमोर जाऊन सांगायचं, मशालीला दिला रे, मशालीला दिलाय. मशाल पेटली माझ्या, मशाल. स्वाभिमानाची मशाल, महागाई विरोधातली, अन्यायाविरोधातली ही मशाल पेटती राहिली पाहिजे. आणि हो, खैरे साहेबांच्या वतीने या पक्षातला प्रत्येक शिवसैनिक शब्द देईल की आम्ही तुमच्या सोबत आहोत. संभाजीनगर मधल्या प्रत्येक नागरिकांच्या साठी खैरे साहेब अवेलेबल असतील, उपस्थित असतील आणि ते प्रत्येक काम करतील. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.